तर महाराष्ट्रातील महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचाराबद्दल लातूरच्या मुलींना नेमकं काय वाटतंय? महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित आहेत का? काय केली आहे मुलींनी मागणी? पहा NDTV मराठीवरती या मुली काय म्हणतात। 2024च्या तुलनेमध्ये जे आहे ते 7 ते 8% जे आहेत या क्राईमच्या घटनेमध्ये जे आहे ते वाढ होताना जे आहे ते दिसत आहे। माझ्याकडे काही जे आहे ते रिपोर्ट आहे। जर पाहिलं तर महिलांवर अत्याचार जे झालेले आहेत 2023 मध्ये 5410 महिलांवरती 2023 मध्ये जे आहे ते अत्याचार झाले आणि 2024 मध्ये जर त्याचं जर पाहिलं तर 5827 म्हणजे 7.7% जे आहेत यामध्ये जे आहे ते वाढ झाल्याचं जे आहे ते चित्र पाहायला मिळतंय। आणि एकूण जर पाहिलं तर लातूर हे शैक्षणिक हब आहे, शिक्षणाचं माहेरघर म्हणून लातूरकडे पाहिलं जातं। मात्र इथल्या मुली सुरक्षित आहेत का आणि इथल्या मुलींना नेमकं काय वाटतं त्या संदर्भामध्ये आपण जाणून घेऊयात। आपण आहोत लातूरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये आणि या मुली आपल्यासोबत आहेत। मला सांगा काय वाटतं, सध्या महिलांवरती राज्यामध्ये छेडछाडीच्या घटना ज्या आहेत ते घडतात, तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? जे आज घटना घडत आहेत त्या घटना पाहून आम्हाला कॉलेजला येताना जे त्रास होतो, म्हणजे आम्ही अपडाऊन करतो। मग आमच्या घरचे विचार करतात की आता अशा घटना न्यूजला रोज बघायलेत, मग आता मुलींना पाठवायलेत, अपडाऊन करते मुलगी। मग जाताना बसमध्ये जाताना पुन्हा बसमधून कॉलेजपर्यंत येताना रस्त्यामध्ये काय घडते काय नाही ते आईवडिलांना चिंता वाटत आहे। तसंच या घटना पाहून आम्हाला म्हणजे शिक्षणासाठी नंतर घरचे पाठवतील की नाही हेही प्रश्न उद्भवतात। स्वतःसाठी सुरक्षित आहात असं वाटतं का? नाही, कारण आजकाल भरपूर अशा घटना घडत आहेत जे की जसं ती पुण्यातली म्हणलेली घटना तुम्ही, तिथे पण अत्याचार झाला। अशाच घटनामुळे घरचे पण आम्हाला पाठवतील ह्याची पण काही आम्हाला शाश्वती नाही। आणि हा प्रश्न निर्माण होतो की नंतर मुलींना पुढच्या काही वर्षामध्ये मुलींना कॉलेजला पाठवतील का नाही त्यांच्या घरचे, हे पण मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी पण। ह्या कॉलेजमध्ये सुद्धा दैनंदिन जीवन जगत असताना कॉलेजमध्ये काही अशा घटना घडतात, त्याची तक्रार केल्याच्या नंतर निवारण होतं का असं कॉलेजमध्ये? होतं ना, होतं का? पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ज्यांना बाहेर महानगरामध्ये जायचं शिकायला, त्यामुळे MPSCचे क्लासेस, UPSCचे क्लासेस, तर या क्लासेसमध्ये पाठवताना पण घरचे खूप विचार करायला लागलेत की आजकाल मुलींना बाहेर पाठवावं का नाही शिक्षणासाठी। मुलींची इच्छा असते पण जे बाहेरचं वातावरण वरचीवर होत चाललंय तर त्यामुळं प्रश्न उद्भवायला लागले। एकूण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराचं जे आहे ते कुठेतरी सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि जे कायदे जे आहेत त्याची अंमलबजावणी कठोर होणं हे सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळं कुठेतरी महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलीवरच्या अत्याचाराच्या घटना ज्या आहेत ते कमी होतील। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।